गगनबावडा तालुक्यातील सांगशी गावातील संतोष मधुकर चव्हाण हे गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला दुचाकीवरून घरी जात असताना तहसीलदार कार्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष चव्हाण यांच्या दुचाकीला गव्यानं धडक दिल्यामुळेच हा अपघात झाला असून वनविभागानं पंचनामा करावा अशी मागणी मयत संतोष चव्हाण यांच्या नातेवाईकांनी केली. मयत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत वनविभागाकडून पंचनामा होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव पाटणकर, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी वनक्षेत्रपाल अशोक राऊत यांच्यासह पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर वनक्षेत्रपाल राऊत यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघात झालेल्या परिसरात गव्यांच्या पायाचे ठसे आढळून आल्यामुळं अपघात झालेल्या परिसरात गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट होत असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची ग्वाही दिली. वनविभागाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर चव्हाण कुटुंबियांनी शुक्रवारी दुपारी मयत संतोष चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गवारेड्यांचा वावर असल्यानं परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.